यासाठी सर्व उपस्थित पुरुष खेळाडू, महिला खेळाडू तसेच उपस्थित मान्यवरांचे मी स्वागत करतो व सर्वप्रथम मी ASG कॅरम स्पर्धा आयोजक आम्हाला स्ट्रायकर ग्रुप कमिटीचे पण अभिनंदन करतो। यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी आपले कमिटी सदस्य नितीन कापडेकर यांनी बरीचशी देणगी रूपात आपल्याला मदत केलेली आहे, त्याबद्दल त्यांचे पण मी अभिनंदन करतो। सावंत यांनी सुद्धा छोटीशी देणगी देऊन आम्हाला हातभार लावला, त्यांचे पण आम्ही मनापासून कोण विनायक सावंत किधर गया हात तर दाखवा कुठे आहे। सदस्य प्रसाद परब यांनी विजेत्या खेळाडूंना आनंद मिळवण्यासाठी म्हणून उच्च दर्जाच्या ट्रॉफी स्वतःहून सौक्षीने व प्रेमाने या स्पर्धेत दिल्या आहेत। आपले महिला सदस्य रुपाली पाटील यांनी आपली घरची कामे सांभाळून या स्पर्धेकरिता आपला वेळ देऊन वाक्याने थोडी कामगिरी बजावली, त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो। तसेच आमचे वडवणारे तरुण तडफदार कार्यकर्ता पार्थ गुरव यांनी अमूल्य वेळ देऊन स्पर्धा आखणीसाठी वेळ देऊन हातभार लावला, त्यांची कौतुक करीत आहोत। आमचे मित्रमंडळी व कार्यकर्ते या स्पर्धेला हे पंचमूर्ती सगळे लाभले, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि या स्पर्धेकरिता कम्युनिटी हॉल मिळून देणारे लोढामाराचे अधिकारी पॉल साहेब यांचे मी आभार मानतो। तसेच कॅरमची व्यवस्था यांचे मी आभार मानतो। या स्पर्धेकरिता टी शर्टची जी व्यवस्था करून दिली ते आमचे मित्र रवी खंडेलवाल, त्यांचे मी आभार व्यक्त करतो। तसेच आपल्या लोढामारातील सामाजिक बांधिलकी जपणारे समाजसेवक व मार्गदर्शक हरिचंद्र मोकाशी साहेब यांना इधर सहभाग घेतलेल्या सर्व 87 खेळाडूंनाही या धन्यवाद व आभार व्यक्त करून त्यांचे अभिनंदन करतो। तसेच पुढे येणाऱ्या स्पर्धांना असा उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी सूचना माझा विनंती देखील करतो। त्यानंतर सरतेशेवटी मी या ASG कॅरम स्पर्धेचे सर्व आमचे दिनेश कोल्लम यांनी या पहिल्या स्पर्धेची मुहूर्तमेढ केली आणि ASG ग्रुपची स्थापना केली आणि ही पहिली स्पर्धा शिस्तबद्ध पद्धतीने आखणी करून प्रत्यक्षात आम्हा सर्वांना एकत्र करून घेऊन ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे, त्याबद्दल समितीतर्फे त्यांना मानाचा मुद्रा करीत आहोत। आणि सर्व आजच्या डबल्स विजेत्या, सिंगल विजेत्या आणि सर्व तृतीय विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करतो। आणि यानंतर आमचे कमिटीचे अध्यक्ष दिनेश कोल्लम साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर मग बक्षिसाचा कार्यक्रम। आता यांनी मनोगत म्हटले त्यामुळे मला मनातलंच बोलायला लागणार आहे। प्रथमतः मी सगळ्यांचे खेळाडू वृत्तीने इथे असणारे आणि इथे नसणारे या दोघांचंही मी मनापासून स्वागत करतो, कारण खेळामध्ये खेळाडू वृत्ती असणं फार महत्वाचं आहे। खेळात राजकारण नको, त्यामुळे या ASG ग्रुपची स्थापना करताना आम्हाला स्ट्रायकर्स ग्रुप हे नाव देण्यात आलेलं आहे। आम्हाला स्ट्रायकर्स ग्रुप म्हणजे तुम्हाला माहिती आहे कॅरममध्ये सर्वात महत्त्वाचा स्ट्रायकर असतो आणि नंतर कॉइन, पॉकेट, त्यामुळे आपल्या हातात स्ट्रायकर आहे म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला खेळता आलं पाहिजे। स्ट्रायकर म्हणजे आपलं आयुष्य आहे, आपला आयुध आहे आणि स्ट्रायकर म्हणून आपण खेळतो, म्हणून स्ट्रायकर्स हा महत्त्वाचा शब्द आम्ही घेतला। अशा पद्धतीने आम्हाला स्ट्रायकर्स ग्रुप फॉर्म झाला, हा ग्रुप आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला स्ट्रायकर ग्रुपचं आम्ही TDCA बरोबर म्हणजे ठाणा डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन बरोबर आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि त्याचे काही नियम असतात, त्यामुळे आम्हाला प्रथमतः जर त्या पुढच्या लेवलला जायचं असेल, आपल्यातले बरेचसे आम्हारातले होतकरू नवीन पोरं ही कॅरम उत्कृष्ट खेळतात आणि त्यांना पुढे जायचं असेल तर TDCAच्या नियमाप्रमाणे त्यांना टी-शर्ट घालणे कंपल्सरी आहे। तो टी-शर्ट घातल्यानंतर तुम्ही कुठून आलात तर ASG लोगो हा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणून आम्ही ASG लोगोचा टी-शर्ट आपल्याला दिला आहे।
शब्दामध्ये जरा बदल होतो. आपण फ्री म्हटलं की त्याला वजन येतं, फुकट म्हटलं की आपल्याला फुकटच वाटतं. म्हणून त्या शब्दामध्ये जरी आपण जर पकडायचं गेलं तरी हे टी शर्ट देताना आमचे स्पॉन्सरर त्याचं पैशाचं गणित बघताना यांची पण खूप मदत झालेली आहे. आणि 200 रुपये फी आपण चार्ज केली, त्यामुळे फुकट नाही असं मला म्हणता येईल. आता मी तुम्हाला सांगतो, सर्वात महत्त्वाची आमच्या कमिटीमध्ये ही ASGची स्थापना झाल्यानंतर 15 मार्चला 2025ला ASGची स्थापना झाली. ही स्थापना होण्याची कारण वेगळी आहे, सविस्तर तुम्हाला सांगायची काय आवश्यकता नाही. 125 सदस्य ASG ग्रुपवर आता सध्या आहेत आणि 87 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. ही आपली फार मोठी अचिव्हमेंट आहे, कामगिरी आहे. आता मी माझ्या कमिटीची ओळख करून देतो थोडं वाटत, तशी थोडी झालेलीच आहे. प्रथमतः राज कुडतरकर हा खरोखर राजा माणूस आहे. कामाचा राजा आहे, मानाचा राजा आहे, धनाचा राजा आहे. धनाचा राजा आहे यासाठी की त्यांनी पण 1110 रुपये स्पॉन्सरशिप आपल्याला दिलेली आहे. दुसरं मी ओळख करून देतो, नितीन कापडेकर. नितीन कापडेकर मूर्ती छोटी दिसते पण कीर्ती फार महान आहे. ती म्हणत आहे. मग त्या म्हणीचा उपयोग करून मी सांगतो की खूपच उत्कृष्टरित्या त्यांनी काम केले. जे काय स्पॉन्सरशिप आणले हे त्यांच्यामुळे आहे आणि आपण जे भव्य दिव्य प्रमाणात जे बघतो आहोत ही खरं तर त्यांची कृपा आहे, हे मला आवर्जून सांगू द्या अध्यक्ष. 2 नवीन चेहरे आपल्याकडे आलेले आहेत. कदाचित तुम्ही राजा माणूस आणि निखिलला ओळखतात. आता 2 चेहरे नवीन आलेले आहेत, त्यांची तुम्हाला ओळख करून देतो. प्रसाद परब, दिसायला अत्यंत साधा माणूस, राहण्याला साधा माणूस, अत्यंत कोऑपरेटिव्ह, खूप आपल्याला मदत केली. आणि आता जो तुमच्या हातात ट्रॉफ्या दिसतील याची सगळी व्यवस्था त्यांनी केली आहे एक हाती. हे तसे हॉटेल व्यावसायिक आहे. मुंबईमध्ये यांचे हॉटेलचे आहेत आणि हॉटेल व्यावसायिकमध्ये ते अत्यंत यशस्वी झालेले आहेत, हे मला आवर्जून सांगू द्या. आता राहिला एक चेहरा आणि कमिटीमध्ये महिला असावी हे मी प्रथम पासून सांगत आलेलो आहे. गेले 3-4 वर्ष मी सांगितले की जर महिला कमिटीमध्ये असेल तर त्याला बॅलन्स येतो. त्या बॅलन्स आल्यानंतर त्या कमिटीचं समतोलपणा राहतो. म्हणून आम्ही एका महिलाला या कमिटीत घेतलंय आणि त्या आहेत रुपाली पाटील. रुपाली पाटील आणि माझी ओळख खरं तर 15 मार्चला आम्ही हा ASG ग्रुप स्थापन केला. 8 मार्चला त्या मला प्रथम भेटल्या. त्यांच्यामध्ये खेळण्याचा स्पार्क मला दिसला. त्याचप्रमाणे काय एक वेळ पैशाचं किंमत कळेल पण श्रमाचं किंमत कळत नाही. त्यांनी या टुर्नामेंटमध्ये प्रचंड श्रम घेतले. माझ्याबरोबर काम अगदी बारीक सारी कामं सुद्धा त्यांनी मला खूप हातभार केला. त्यामुळे त्यांचं मी ओळख करून देताना सांगतो, सगळं ग्रहकृत्य बघून आपला वेळ देऊन सगळं मुलं बाळं बघून त्यांनी या ASG साठी जे कष्ट घेतले ते वाखाणण्याजोगे. त्या नुसत्याच गृहिणी नाही आहेत, त्या उद्योगपती किंवा पत्नी म्हणता येईल आपल्याला. उद्योगपती आहे. RR डिलाइट म्हणून त्यांचं स्वतःचं केकचं हे आहे आणि त्या यशस्वीपणे तिन्ही आघाड्यावर काम करतात. हा नवीन चेहरा लक्षात ठेवा, कारण काय सांगतो, भविष्यामध्ये यांच्यामध्ये सगळे गुण आहेत, नेतृत्व गुण सुद्धा आहेत आणि कष्ट करण्याची जी चिकाटी म्हणतो, स्वतःहून बारीक लेवलला जो काम आपण करतो, बारीक सारी गोष्टीत काम करतो,
अशी त्यांची हातोटी आहे. आता मला वाटतं सगळे कमिटी मेंबर झाले. अजून एक राहिला आमचा उत्करू, ज्याच्याकडे सगळ्यांची अपेक्षा आहे आणि जे त्याच्याकडे मोठ्या आशेने बघताय असा पार्थ गुरव. फार गुणी पोरगा आहे, अत्यंत गुणी पोरगा आहे, साधा पोरगा आहे, अबोल आहे, पण सर्वात सुंदर पार्थ. त्यांनी मला याच्यामध्ये जे कॉम्प्युटर सिस्टमचं मदत लागते म्हणजे टेक्निकली जे म्हणतो त्याची सर्वात जास्त मदत मला झालेली आहे. त्यामुळे मी आता राहिला अस्मादिक. अस्मादिक म्हणजे दिनेश कोल्लम, नाव एक आहे. आजच्या या स्पर्धेमध्ये विजेते झालेली सिंगल स्पर्धा होती. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे. अबे जी ये कर रहे पुशअप्स मारले बहुत हैवी है. पहिला तृतीय क्रमांक हे करतोय सिंगल स्पर्धा. तृतीय क्रमांक भालचंद्र आनंद तेरे पे बहुत चिढ़ा रहेगा फाइनल मारने वाला बंदे को. मोकाशी साहेबांनी जरा इकडे यावं. आपले थोडाशी सामाजिक कार्यकर्ते हरिचंद्र मोकाशी साहेब यांच्या हस्ते भालचंद्र पटवर्धन यांना पारितोषिक देण्यात येत आहे. बसून घे. समोरून या. तर द्वितीय क्रमांक आहे अधीर देशपांडे. याला विजेतील देशपांडे अहीर अहीर विजेते दिनेश कोल्लम. मला नावाची फोड करू द्या. अधीर म्हणजे ज्याला धीर नाही असा. त्यांना बक्षीस मिळवण्यासाठी बिलकुल उतावळे झाले होते आणि त्यामुळे त्यांना द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. अधीर देशपांडे. आणि प्रथम क्रमांक आहे शशिकांत कदम. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे कॅरम खेळाडू रमेश राणे यांच्यातर्फे त्यांना एक और बार फोटो इस साइड आएंगे लेफ्ट राइट इकडे आगे रहा दुनिया. दिनेश का थोड़ा आगे आ जाओ. काय महिलांची संख्या फार कमी आली आहे आपल्याकडे आणि नेहमीप्रमाणेच पुरुष प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक घेतात. पण या महिला अशा आहेत की त्यांनी चांगली लढत दिली, जवळजवळ 3 स्टेज पार केल्या आणि त्यामुळे त्यांना हे पारितोषिक त्यांना द्या. त्यांच्या हस्ते देण्यात येत आहे.
डबल स्पर्धा तर याच्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे आमचे मित्र आनंद एलिगेटी आणि मिथुन शेट्टी. ऑरविन आणि राहुल कुटुरी यांना बक्षीस आपले दिग्गज बोलत दिनेश बोलत अल्विन कुमार आहे आज छोट्या खेळाचे पण राहुल त्यानंतर मिक्स डबल मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे पार्थ गुरव आणि राजन परब ज्येष्ठ नागरिक आपले सुरेश सावंत यांच्या हस्ते त्यांना बक्षीस देण्यात येईल. सुरेश सावंत पार्थ कसं इकडे बघा सावंत इकडे बघा माणी स्वप्नाली कापडेकर यांनी स्टेजवर यावं. हे नितीन कापडेकरांची मिसेस आहे त्यांच्या हस्ते यांना बक्षीस देण्यात येते. त्यानंतर आता एक छोटासा आणखी एक कार्यक्रम आहे. आम्हाला ह्या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला देणगी स्वरूपात देऊन आमची आर्थिक बाजू बळकट केली असे नितीन कापडेकर यांचा कमिटीतर्फे सत्कार करण्यात येत ये नितिन वीडियो लिया था हाँ ले लिया उसको सत्कार कर लिया लेकिन किस चीज़ के लिए किए भाई वो वीडियो में नहीं आएंगे. हाँ वो नहीं आएगा लोगों को समझा नहीं ठीक है.